ये तो नॉर्मल रिकॉर्डिंग है ये, यूट्यूब का नहीं है मतलब। हाँ ना, तो वो तो कैच करेंगे ना। ये तो अपना आवाज़ रिकॉर्ड कर रही हो। Good evening guys, myself Professor Kadam. All of you are welcome to Arambho Institute, which builds the foundation for the medical, IIT and JEE. Yesterday we started the second chapter of your syllabus, that is your introduction to linear polynomial. I cleared the basic concept regarding the polynomials. I told you the definition of the polynomial. What is polynomial? It is an algebraic expression. कोणतंही अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे पॉलिनॉमियल होऊ शकत नाही. मग त्यासाठी कंडिशन काय सांगितलेली आहे की कोणतंही अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे पॉलिनॉमियल होऊ शकतं. तर सांगितलं होतं की डिग्री or the power of each variable should be a whole number. That is the basic condition to becoming an algebraic expression to the polynomial. एखादं अल्जेब्रिक एक्सप्रेशन, प्रत्येक अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे पॉलिनॉमियल होऊ शकत नाही. मग अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल होण्यासाठी काय कंडिशन सांगितले की प्रत्येक व्हेरिएबलची पॉवर जी आहे ही एक होल नंबर असली पाहिजे. होल नंबर स्टार्ट्स फ्रॉम 0, 1, 2, 3, 4 and so on. So that is the basic condition. Then an algebraic expression which satisfied this condition, it becomes the polynomial. So yesterday I discussed about the types of the polynomial. First category is according to the number of terms. The first one, how many terms are there in the polynomial. According to that there are three types we studied. There are so many types according to the number of terms present in the polynomial. The first one is your monomial, number 2 binomial, number 3 is trinomial. बायनॉमियलमध्ये एकच टर्म असते, बायनॉमियलमध्ये दोन टर्म्स असतात, मोनोमियलमध्ये एक टर्म्स असते, बायनॉमियलमध्ये दोन असतात, ट्रायनॉमियलमध्ये तीन टर्म्स असतात. सो अकॉर्डिंग टू दॅट नंबर ऑफ टर्म्स प्रेझेंट इन द गिवन पॉलिनॉमियल देर आर थ्री टाइप्स वी स्टडीड. नाउ अकॉर्डिंग टू द डिग्री of the polynomial we also studied three types. One is the linear polynomial which have highest power, that is degree is equal to 1. ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असेल that is called the linear polynomial. ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 2 असेल that is called the quadratic polynomial. आणि ज्याची डिग्री 3 असेल that is called the cubic polynomial. बाकी डिग्रीबद्दल मी तुम्हाला सगळं सांगितलं होतं की हायेस्ट पॉवर ऑफ एनी पॉलिनॉमियल इज कॉल्ड द डिग्री अँड अकॉर्डिंग टू दॅट वी क्लासिफाईड द पॉलिनॉमियल. मित्रांनो, हा जो लिनियर पॉलिनॉमियलचा जो टॉपिक आहे यामध्ये आज 2.1 आपण स्टार्ट करत आहोत. परंतु टेक्स्टबुकमधले प्रॉब्लेम न घेता ते सिम्पल प्रॉब्लेम्स आपण रेग्युलर क्लासमध्ये घेतच असतो. परंतु या व्यतिरिक्त पुढे चालून कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन तुम्हाला फेस करता याव्यात या दृष्टिकोनातून आपण काही टिपिकल प्रॉब्लेम्स पॉलिनॉमियलच्या संदर्भामध्ये आपण आज घेणार आहोत. तर आजचा जो व्हिडिओ आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द 9th स्टँडर्ड स्टुडंट्स, CBSE स्टेट बोर्ड, 10th स्टँडर्ड स्टुडंट्स, CBSE स्टेट बोर्ड, या चारही क्लाससाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तर माझी रिक्वेस्ट असेल की आज शिकवत असताना जर तुम्हाला काही त्यामध्ये डाऊट्स असतील किंवा काही डिफिकल्टीज असतील तर तुम्ही मला केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकता. नाव लेट अस स्टार्ट. येस्टरडे आय डिस्कस्ड सम प्रॉब्लेम्स रिगार्डिंग द पॉलिनॉमियल्स. जसे एक्झाममध्ये तुम्हाला सिम्पल प्रॉब्लेम्स असे विचारले जातात की फाइंड द डिग्रीज ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स. व्हेरी सिम्पल. पहिल्याची डिग्री 2 आहे, दुसऱ्याची डिग्री 3 आहे, तिसऱ्याची डिग्री 0 आहे कारण तो कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आहे, चौथ्याची डिग्री 1 आहे. असे सिम्पल प्रॉब्लेम्स जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत त्यावर आपण काल भरपूर चर्चा केली होती. आणि आज आपण असे काही प्रॉब्लेम्स बघणार आहोत जे अदर दॅन बुक आहेत.
जे बरंच काही तुम्हाला नॉलेज त्यामध्ये देऊन जाऊ शकतात. अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. फक्त माझी रिक्वेस्ट असेल चारही क्लासच्या विद्यार्थ्यांना CBSE 9th स्टेट बोर्ड, CBSE 10th स्टेट बोर्ड दोन्ही त्या ठिकाणी 10चे CBSE आणि स्टेट बोर्ड या विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आज ठरणार आहे. आज जे प्रॉब्लेम्स मी स्टडी करणार आहे किंवा सांगणार आहे त्याच्यावर थोडीशी आपण चर्चा करून घेऊया. तुम्हाला एक प्रश्न आहे 2.2मध्ये किंवा 2.1मध्ये 4-5व्या क्रमांकावर होते. तो असा आहे की तुम्हाला एक पॉलिनॉमियल दिली जाते आणि एका पर्टिक्युलर व्हॅल्यूच्या ठिकाणी तुम्हाला त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काढायला सांगतात. तर हे अतिशय सोपं आहे, जी गोष्ट म्हणजे आपण आतापर्यंत करत आलेलो आहोत. पण एक जस्ट नमुना मी तुम्हाला सांगतो आहे की तो प्रॉब्लेम कसा असतो. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक सांगितलं गेलं आहे की P(x) इज इक्वल टू सपोज 3x² मायनस 4x प्लस 2 आणि तुम्हाला सांगितलं गेलं की या पॉलिनॉमियलची किंमत ॲट x इज इक्वल टू 1च्या ठिकाणी काढा. इट्स व्हेरी सिम्पल. x इज इक्वल टू 1च्या ठिकाणी या पॉलिनॉमियलची किंमत काढायची म्हणजे सरळ सरळ काय करायचं तुम्हाला, जस्ट वी हॅव टू put instead of we have to put x is equal to 1 in this polynomial in this manner. बेसिक कन्सेप्ट तीच आहे. बेसिक कन्सेप्टचा आधार घेऊन आपण वेगवेगळ्या प्रकारचे टफ प्रॉब्लेम्स, थोडेसे नॉलेजेबल प्रॉब्लेम्स आपण आज स्टडी करणार आहोत. तर इथं x इज इक्वल टू 1 मला टाकायचं आहे. सो 3 × 1² मायनस 4 × 1 प्लस 2 इज इक्वल टू 1² 1 × 3 3 मायनस 4 प्लस 2 3 प्लस 2 5 मायनस 4 दॅट इज इक्वल टू 1. दिस इज द आन्सर. सो अशा प्रकारचे सिम्पल प्रॉब्लेम्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. तर टेक्स्टबुक व्यतिरिक्त आपण काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जे प्रॉब्लेम्स तुम्हाला येऊ शकतात किंवा त्याचं नॉलेज तुम्हाला आजपासून पाहिजे, कारण तुम्हाला मी अगोदरच कल्पना दिली आहे की आरंभ इन्स्टिट्यूट ही जी आहे ही मुलांचं फाउंडेशन तयार करते. कोणतं फाउंडेशन तयार करते? ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल किंवा इंजिनिअरिंग साईडला जायचं आहे त्यांचा बेस या ठिकाणी आम्ही पक्का करत असतो. तर त्या दृष्टिकोनातून प्रत्येक चॅप्टरवरती मी माझे काही प्रॉब्लेम्स डेव्हलप केलेले आहेत. ते प्रॉब्लेम्स मी तुमच्यासमोर मी सॉल्व करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो, तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. पण समजून सांगत असताना जर तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम्स आले किंवा काही डिफिकल्टीज आल्यात तर डेफिनेटली यू जस्ट कॉन्टॅक्ट मी. नाव लेट अस स्टार्ट द फर्स्ट प्रॉब्लेम. The first problem of our first exercise, you are asked to find the value of the polynomial. ही पॉलिनॉमियल दिलेली आहे, ही पॉलिनॉमियल दिलेली आहे, ही पॉलिनॉमियल आहे आणि तुम्हाला ॲट x इज इक्वल टू 2 आणि 0च्या ठिकाणी तुम्हाला याची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, बेसिक गोष्ट तीच आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल मी x इज इक्वल टू 2च्या ठिकाणी व्हॅल्यू काढून दाखवतो. तुम्ही x इज इक्वल टू 0च्या ठिकाणी तुम्ही व्हॅल्यू तुम्ही घरी काढू शकता. लेट अस राईट हिअर सोल्युशन. व्हॉट इज पॉलिनॉमियल P(x) इज इक्वल टू 2 to the power 2x plus 4 to the power x minus 2 is given to you and we want to find out the value of this polynomial at x is equal to 2. Very simple. 2 to the power 2x plus 4 to the power x minus 2. We want to find out the value of this polynomial at x is equal to 2. So what you will do there, you will put the value of x is equal to 2 in this polynomial. You will get the answer just like this. P of 2. Therefore I can write here P of 2 is equal to. आता इथं बघताना हे थोडंसं वेगळंच वाटतं, पण बेसिक कन्सेप्ट त्याच आहेत. त्याच कन्सेप्टचा वापर करून आपण यांच्या व्हॅल्यू आपण काढणार आहोत. ॲक्च्युली 2 to the power 2x किंवा 4 to the power x यांना आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन असं म्हणतो. आजपर्यंत तुम्हाला एक्सपोनेंट फंक्शन हा शब्द कधी आलेला नसेल, पण तुम्हाला एक नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतो. द टर्म्स विच इज इन द फॉर्म ऑफ a to the power x or e to the power x, these functions are called as the exponential function. तर मला हे सांगायचं आहे की इथं कोणत्याही प्रकारचं फंक्शन तुम्हाला देऊ शकतात. इथं एक्सपोनेन्शियल फंक्शन दिले. 4 प्रकारचे फंक्शन लक्षात ठेवा. एक्सपोनेन्शियल फंक्शन, लॉगरिथमिक फंक्शन, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आणि अल्जेब्रिक फंक्शन. तुमच्या सिलेबसप्रमाणे तुम्हाला आतापर्यंत अल्जेब्रिक फंक्शनमध्येच तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत, पण
ते अशाही प्रकारचे पॉलेम्स ते तयार करू शकतात, ज्यामध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शन वापरू शकतात, ते लॉगरिथमिक फंक्शन वापरू शकतात, ते ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन वापरू शकतात. कारण तुम्हाला थोडंफार त्या ट्रिग्नॉमेट्रीचं 10th स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांना 9th स्टँडर्डसुद्धा ट्रिग्नॉमेट्रीचं नॉलेज थोडंफार असतंच. त्यामुळं आपण तशा प्रकारचे पॉलेम्स आज आपण सॉल्व करणार आहोत. नाव लेट अस पुट द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 2 हिअर. सो 2 to the power 2 into 2 plus 4 to the power 2 minus 2. I put the value of x is equal to 2 everywhere. So what we are getting? We are getting 2 into 2, that is your 4, plus 4 to the power 2 minus 2. I know that 2 raised to 4, 2 to the 4, 4 to the 8, 8 to the 16. So 2 raised to 4 is, that is your 16, 16 plus 4 square, that is 16 minus 2, 16 plus 16, 32, 32 minus 2, that is equal to 30. So we can say that the value of given polynomial at x is equal at x is equal to 2 is 30. Similarly, you can find the value of that polynomial at x is equal to 0. Do you understand? बघा इथं फक्त मी पॉलिनॉमियल चेंज केलेली आहे, बाकी काही चेंज केलं नाही. पण त्याचं नॉलेज आपल्याकडे असलं पाहिजे की एक्सपोनेन्शियल फंक्शन दिलं आहे, घाबरून जायची गरज नाही आहे, आपण आपल्या पद्धतीनं चालायचं. डू अंडरस्टँड दिस? ओके. काही डिफिकल्टी असेल डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा. नाव नेक्स्ट प्रॉब्लेम अबाउट असा एक प्रॉब्लेम दिलेला आहे. आता याच्यामध्ये दोन गोष्टी मला माहिती आहे की तुम्हाला कदाचित त्याचं नॉलेज नसेल, पण मी तुम्हाला समजावून सांगतो आहे. पी ऑफ एक्स इज इक्वल टू असं एक 2 लाईनमध्ये असे काही फंक्शन्स या ठिकाणी लिहिलेले आहेत, हे दिलेत. ओके. आणि तुम्हाला सांगितलं गेलं की ॲट एक्स इज इक्वल टू 2 या फंक्शनची व्हॅल्यू काढा. 3-4 गोष्टींचं नॉलेज या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि असेच प्रॉब्लेम्स तुम्हाला JEE जेव्हा तुम्ही एक्झामिनेशन देता किंवा तिथं अभ्यास करता, तेव्हा असं एखाद्या पर्टिक्युलर चॅप्टरवर ते प्रॉब्लेम्स ते कधीच तयार करत नाही. आणि मागच्या वर्षी किंवा मागच्या 10 वर्षामध्ये जसा प्रॉब्लेम आला आणि जसा तो प्रॉब्लेम पुढच्या एक्झाममध्ये कधीच येत नसतो. ते काय करतात की नंबर ऑफ चॅप्टर्स 2, 3, 4 चॅप्टर्स कंबाईन करून एक नवीन प्रॉब्लेम तयार करतात. जसं या ठिकाणी मी पॉलिनॉमियलच्या संदर्भामध्ये तयार केलं आहे. मी तयार केलं म्हणजे फार काही अवघड नाही आहे, फक्त तुम्हाला त्याचं नॉलेज नसल्यामुळे ते तुम्हाला डिफिकल्ट वाटेल. अदरवाईज इट्स व्हेरी इझी प्रॉब्लेम. फर्स्ट ऑफ ऑल इथं जे तुम्हाला दिलेलं आहे, ह्या 2 लाईन्स दिसतात, दॅट इज युअर साईन ऑफ द डिटर्मिनंट. तुम्ही कदाचित डिटर्मिनंटबद्दल ऐकलं की नाही मला माहीत नाही आहे, पण डिटर्मिनंटबद्दल थोडंसं मी कल्पना देतो तुम्हाला की डिटर्मिनंट काय आहे की इट इज अन अरेंजमेंट ऑफ द नंबर्स अरेंज इन टू रोज अँड कॉलम्स एनक्लोज बाय द 2 व्हर्टिकल लाईन, दॅट इज कॉल्ड ॲज द डिटर्मिनंट. त्याचं एक्सपान्शन कसं घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 प्रकारचे डिटर्मिनंट आहेत. एक आहे 2/2 आणि दुसरं आहे 3/3. मी जास्त खोलावर तुम्हाला जास्त चर्चा करणार नाही. मी फक्त या प्रॉब्लेमच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी मला लागणार आहेत तेवढ्यावरच मी त्या ठिकाणी चर्चा करणार आहे. सो आय शुड नो हाऊ टू एक्सपांड द 2/2 डिटर्मिनंट. सो मी तुम्हाला आता सांगितलं आहे की पहिल्यांदा आपण चर्चा करून घेऊया. दॅट इज युअर सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट. पहिल्यांदा आपण लिहूया डिटर्मिनंट. व्हॉट इज डिटर्मिनंट? डिटर्मिनंट इज द अरेंजमेंट ऑफ द नंबर्स अरेंज इंटू रोज अँड कॉलम्स. ज्या डिटर्मिनंटमध्ये 4 एलिमेंट्स असतील, दॅट एलिमेंट्स आर एनक्लोज बाय, सपोज फॉर एक्झाम्पल ABCD हे 4 एलिमेंट्स मी घेतले. इथं पण माझे 4 एलिमेंट्स मला दिसत आहे. ऑल दिस एलिमेंट्स आर एनक्लोज बाय द 2 वर्टिकल लाईन. सो दिस इज द सिस्टम ऑफ अरेंजमेंट ऑफ द नंबर्स, दॅट इज कॉल्ड एज द डिटर्मिनंट. याचं जर व्हॅल्यू जर मला काढायची असेल, त्याची व्हॅल्यू अशी काढली जाते. फर्स्ट ऑफ ऑल टेक दिस मल्टिप्लिकेशन. याचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं, नंतर याचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट विल बी लाईक दिस AD minus BC. दिस इज द फॉर्म्युला ऑर दिस इज द एक्सपान्शन ऑफ दिस 2/2 डिटर्मिनंट. मी 2/2 का म्हणतो? कारण याच्यामध्ये 4 एलिमेंट आहे. 2/2, 2 into 2 देर आर 4 एलिमेंट्स. सो दिस इज युअर सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट. याला काय म्हणणार मी? दिस इज कॉल्ड एज द सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट. सो द एक्सपान्शन ऑफ दिस सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट कॅन बी राईट लाईक दिस. पहिल्यांदा असं मल्टिप्लिकेशन घ्यायचं, नंतर असं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. A into D minus B into C. दिस इज द एक्सपान्शन ऑफ दिस सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट. सो फर्स्ट कन्सेप्ट इज क्लिअर.
नाव आता इथं तुम्हाला जे दिसते लॉग ऑफ एक्स क्यूब टू द बेस 2, लॉग ऑफ एक्स टू द बेस 2 1, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर टू द बेस 2. तुम्ही जर कम्पॅरिझन केलं तर एची व्हॅल्यू ही आहे, बीची व्हॅल्यू ही आहे, डीची व्हॅल्यू ही आहे, सीची व्हॅल्यू ही आहे. जेव्हा मी ह्या सगळ्या व्हॅल्यू टाकून देईल मला शेवटी या स्टेपनं त्याचं व्हॅल्यू काढायची आहे. तर तुम्हाला काय करायचं पहिल्यांदा याच्यामध्ये एक 2 नियम फक्त लक्षात घ्या की समजा लॉग ऑफ एक्स स्क्वेअर जर असेल टू द बेस 2 असेल, याच्यामध्ये एक थोडासा रूल असा लक्षात ठेवायचा की कोणत्याही संख्येचा लॉग त्याच बेससाठी हा 1 असतो, एवढं लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल इथे मी असं म्हणतो तुम्हाला स्पष्टपणे की लॉग ऑफ ए टू द बेस ए इज ऑलवेज इक्वल टू 1. सध्यापुरतं तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येचा लॉग त्याच बेससाठी हा 1 असतो, एवढंच आपण लक्षात ठेवणार आहोत. बाकी सगळं फटाफट त्यामध्ये येऊन जाईल, बाकी काही विचार करायची गरज नाही. यू जस्ट रिमेंबर दिस फॉर्म्युला ओनली. लॉग ऑफ एनी नंबर टू द सेम बेस इज इक्वल टू 1. तुमच्या लेवलपुरतं मी एवढंच जरी तुम्हाला सांगितलं तर यू विल अंडरस्टँड बेटर. सो लेट अस राईट हिअर आय वॉन्ट टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ दिस पॉलिनॉमियल ॲट एक्स इज इक्वल टू 2. याच्यामध्ये मी कोणतं चॅप्टर टाकलेत, याच्यामध्ये मी डिटरमिनंट टाकला, याच्यामध्ये लॉगरिथम टाकला, याच्यामध्ये माझी पॉलिनॉमियल आहे. सो 3 चॅप्टरचं मिक्सिंग करून हा प्रॉब्लेम तयार झाला. सो अशा प्रकारच्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस मित्रांनो तुम्ही 9thमध्ये असू द्या की 10thमध्ये असू द्या, 11-12ला तर तुम्हाला यायलाच पाहिजे. त्यामुळं आतापासून असे प्रॉब्लेम्स बघायला सुरुवात करा, जेणेकरून नंतर आपली त्या ठिकाणी घाबरगुंडी उडणार नाही, सहजरित्या आपल्याला ते सॉल्व करता येईल. ओके, नाव लेट अस स्टार्ट हिअर. दिस इज युअर पी ऑफ एक्स. मी पी ऑफ आय वॉन्ट टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ दिस पॉलिनॉमियल ॲट व्हॉट व्हॅल्यू P of 2. So P of 2 is equal to determinant of, I shall write instead of x I shall write only 2. So I can write here this can be written as log of 2 cube to the base 2. This is 1 as it is. This is log of 2 to the base 2. This is log of 2 square to the base 2. मी काय केलं, आपल्याच लेवलला, आपल्याच 9th लेवलला, 10th लेवलला ज्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहिती आहेत त्याचाच वापर मी केला, बाकी काही केलं नाही. फक्त मी तुम्हाला हे 2 फॉर्म्युले या ठिकाणी सांगितले. काय सांगितले की 2/2 डिटरमिनंटचं एक्सपान्शन कसं घ्यायचं, आणि हा रिझल्ट सांगितला मी लॉगरिथमचा की लॉग ऑफ एनी नंबर टू द सेम बेस इज ऑलवेज इक्वल टू 1. नाव लेट अस राईट हिअर. नाव टेल मी दिस इज, हा जो 3 आहे हा 3, याच्यामध्ये आणखी एक थोडासा नियम लक्षात घेऊ आपण. लॉग ऑफ जर समजा a टू दी पॉवर b असेल, इथं बेस a लिहितो, तर हा जो पॉवर आहे हा मला मल्टिप्लिकेशनमध्ये आणता येतो. म्हणजे मला याला असं लिहिता येतं b इंटू लॉग ऑफ a टू द बेस e. दिस इज कॉल्ड ॲट द पॉवर लॉ. हा जो पॉवर आहे, जसं या ठिकाणी पॉवर दिसतोय मला याचं मल्टिप्लिकेशनमध्ये आणता येतं. इथं पॉवर काहीच नाही आहे, त्याला मला तसंच ठेवता येतं. इथं पॉवर 2 आहे, त्याला मल्टिप्लिकेशन आणता येतं. सो नेक्स्ट स्टेप इज P of 2 is equal to, I can write here 3 into log of 2 to the base 2. This is 1 as it is. This is log of 2 to the base 2 as it is. This is हा 2 जो आहे हा मल्टिप्लिकेशनमध्ये होऊन जाईल. सो 2 log of 2 to the base 2. इज इट क्लिअर टू यू? 2 नियम मी वापरले, एक पॉवर लॉ आणि हा एक लॉ. लॉग ऑफ एनी नंबर टू द सेम बेस इज ऑलवेज इक्वल टू 1, तो वापरायचा आहे. इथं बी पॉवर लॉ वापरून घेतला. या एचा पॉवर जो कोणी असेल तो मल्टिप्लिकेशनमध्ये येऊन जाईल. मीन्स वी कॅन एट बी इंटू लॉग ऑफ ए टू द बेस ए. नाव सी, आय नो द रिझल्ट that is log of any number to the same base is equal to 1. So I can write here 3 into 1. Is it right? Because I know the result. Log of a to the base a is equal to 1. Then this is equal to 1. This is also 1. This is 2 into 1. Now it's very simple. Okay. Now come to the next point. Now let us write here. What is the last step? 3 1 1 2. So we can write here P of 2 is equal to 3 1 1 2. I got like this. See again, see 3 into 1 3 1 1 2 3 1 1 2. नाउ मी तुम्हाला मगाशी सांगितलं की याचा फॉर्म्युला कसा वापरायचा.
अगोदर असं मल्टिप्लिकेशन घ्यायचं, याचं एक्सपान्शन कसं काढायचं, अगोदर असं मल्टिप्लिकेशन नंतर असं मल्टिप्लिकेशन. देअरफॉर आय कॅन राईट हिअर. नाव एक्सपांड इट. पहिल्यांदा असं मल्टिप्लिकेशन घ्या. 3 into 2 minus 1 into 1. So this is the way how to expand it. 3 to the 6 minus 1 into 1 1. So we got the value of P of 2 is equal to 5. So in this way we can find the value of given polynomial, complicated polynomial by using these formulas. मी यामध्ये परत एकदा सांगतो की हे डिटर्मिनंट आहे ज्यामध्ये 4 एलिमेंट्स आहेत. 9 एलिमेंटचं पण डिटर्मिनंट तुम्हाला शिकायला मिळेल. इथं 4 एलिमेंट्स आहे, यांचं एक्सपान्शन AD मायनस BC घेऊन टाकायचं. पहिल्यांदा असं मल्टिप्लिकेशन नंतर असं मायनस असं मल्टिप्लिकेशन. इथं एक रिझल्ट मी सांगितला की लॉग ऑफ एनी नंबर टू द सेम बेस इज इक्वल टू 1. आणि इथे एक पॉवर लॉ तुम्हाला सांगितला की जर लॉग ऑफ A टू द पॉवर B असेल, टू द बेस A असेल, तर B हा त्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये येतो, म्हणजे B लॉग ऑफ A टू द बेस A असं मला लिहिता येईल. सो वी कॅन राईट हिअर दिस इज P of 2 is equal to, we have the value that is equal to 5. So the value of that polynomial is equal to 5. Now let us see. यामध्ये काही अडचण असेल, तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर मला तुम्ही कधी पण विचारा. पण बेसिक गोष्टीच त्याच आहे. फक्त तुम्हाला काय माहीत नव्हतं, डिटर्मिनंट माहीत नव्हता, तो एक्सप्लेन केला मी. लॉगरिथम माहीत नव्हतं, तो एक्सप्लेन केलं. बाकी सगळं आपलं जसंच्या तसंच आहे. नाऊ कम टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. थर्ड प्रॉब्लेम. It is about the trigonometry. Sin, cos, tan, cosec, sec, cot. तुम्ही शिकला नसाल तरी आता तुम्ही शिकणारच आहात. जे 10th स्टँडर्डचे विद्यार्थी आहेत, 9thमध्ये त्यांनी ट्रिग्नॉमेट्री शिकलेली आहे. जर 9thचे विद्यार्थी असेल त्यांचं अजून व्हायचं असेल, पण मी आता तुम्हाला या ठिकाणी सांगतो की याची व्हॅल्यू कशी काढायची. सो P of theta is equal to 2 sin square theta minus 3 tan square theta at theta is equal to pi by 3. So let us start how to find the value of this polynomial. P of theta is equal to, I can write here 2 sin square theta, 2 sin square theta minus 3 tan square theta. I want to find out the value of this polynomial at theta is equal to pi by 3. Therefore I can write here that is your pi by 3 is equal to, याचा अर्थ काय होतो, theta is the angle. याचा अर्थ असा आहे की थिटाच्या प्रत्येक थिटाच्या ठिकाणी तुम्हाला काय टाकायचं आहे, पाय बाय 3 टाकायचं आहे. सो आय शॅल राईट हिअर 2 sin स्क्वेअर पाय बाय 3 मायनस 3 tan स्क्वेअर दॅट इज इक्वल टू पाय बाय 3. ओके, मी फक्त आपल्या नेहमीप्रमाणे थिटाच्या ऐवजी पाय बाय 3 टाकलं. फक्त आता या ठिकाणी ट्रिग्नॉमेट्रीमध्ये लक्षात ठेवा, पाय बाय 3 म्हणजे काय, पाय म्हणजे 180 डिवाइड बाय 3 म्हणजे याचा अर्थ हा 60चा अँगल आहे. कितीचा अँगल आहे, 60चा अँगल आहे. म्हणजे या ठिकाणी हा साइन स्क्वेअर 60 झाला. मला असं लिहिता येतं 2 sin स्क्वेअर 60 डिग्री मायनस 3 tan स्क्वेअर 60 डिग्री असं मला लिहिता येतं. आणि मला माहिती आहे, मला काय माहिती आहे, आय नो दॅट द व्हॅल्यू ऑफ sin 60 इज इक्वल टू √3/2. ही व्हॅल्यू आहे, स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, आपण पाठ करणार आहोत. sin 60 is equal to √3/2 and tan 60 is equal to that is your √3. हे आता पाठ करणार आहोत आपण. सध्यापुरतं या प्रॉब्लेमपुरतं तुम्ही ह्या 2 व्हॅल्यू पाठ करणार आहात. ओके, सो इट इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर 60ची व्हॅल्यू तुम्हाला काय सांगितली मी सांगा, दॅट इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर sin 60ची व्हॅल्यू किती आहे, √3/2 हा स्क्वेअर असल्यामुळं तुम्हाला हा स्क्वेअर करावा लागेल. मायनस 3 इंटू tan 60ची व्हॅल्यू किती आहे, √3चा स्क्वेअर घ्यावा लागेल, कारण हा tan स्क्वेअर आहे. नाव इट इज व्हेरी सिम्पल. सो √3चा स्क्वेअर 3, 2 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 4 मायनस 3 इंटू √3 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 3. सो वी कॅन गेट 2 1 जा 2, 2 2 जा 4. So we got 3/2 minus 3 3 जा 9/1. Now results very simple. What is LCM? LCM is 2 cross multiplication 3 1 जा 3 minus 9 2 जा 18 is equal to 3 minus 18 is equal to how much? That is equal to minus 15/2. So we can say that P of pi by 3 is equal to minus 15/2 will be the right answer. First problem was about the exponential function. Second problem was about the logarithmic and determinant.
अँड थर्ड प्रॉब्लेम इज युअर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. तर मला कदा माहिती आहे की यातल्या काही गोष्टी 9th स्टँडर्डच्या मुलांना कदाचित कळल्या नसतील, पण 10th स्टँडर्डच्या मुलांना थोडंफार त्यामध्ये कळलं असेल. असो, पण समजा तुम्हाला जर याच्याबद्दल आणखी नॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही कधीही मला कॉन्टॅक्ट करू शकता. नाव दिस इज द फॉर्म दिस. याच्यामध्ये हा अँगल बदलला की तुमच्या सगळ्या व्हॅल्यू बदलत जातात. त्यामुळं मी फक्त एक जस्ट सॅम्पल तुम्हाला मी सांगितलं की मी असं घेतलं आहे म्हणून ते एक्झाममध्ये असं येतं असं काही नाही आहे. ते काहीही तयार करू शकतात. इथं पॉलिनॉमियल ते काहीही तयार करू शकतात. बेसिक कन्सेप्ट जर माझ्या क्लिअर असेल तर मला प्रत्येक प्रॉब्लेमला फेस करता आलंच पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मी हे प्रॉब्लेम्स घेत आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम दॅट इज युअर फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. तुम्हाला सांगितलं गेलं आहे की या पॉलिनॉमियलमध्ये इथं के बसलेला आहे. या केची व्हॅल्यू मला काढायची आहे. त्यांनी मला हे पण सांगितलं आहे की या पॉलिनॉमियलची x इज इक्वल टू 2च्या ठिकाणी किंमत किती आहे, दॅट इज इक्वल टू 10 तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट वी वॉन्ट टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ के. लेट अस स्टार्ट द प्रॉब्लेम. पी ऑफ एक्स इज गिवन टू यू. पी ऑफ एक्स इज इक्वल टू 3x² minus 4x plus k is equal to what, 10 is given to you. I want to find out the value of k. So p of 2 is equal to, instead of x write there 2 means 3 into 2 square minus 4 into 2 plus k is equal to 10 is equal to, I can write here 3 into 4 minus 4 to the 8 plus k is equal to what, 10. 3 4s are 12. 12 minus 8 plus k is equal to what, 10. 12 minus 8 that is your 4 plus k is equal to what, 10. Therefore I can here k is equal to 10 minus 4. Therefore k is equal to what, 6. In this way we can find the unknown quantity if the value of the polynomial is given to you like this. Okay, so it is very simple. जो रेग्युलर प्रॉब्लेम्स आपल्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा तुम्हाला असं बघायला मिळेल. सो इट्स व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम. नाव कम टू द नेक्स्ट प्रॉब्लेम दॅट इज it is computed. Okay, again trigonometric function is there. We want to find out the value of k at theta is equal to pi by 6. Okay, doesn't matter. आपण त्या सिस्टम प्रमाणे जाणार आहोत. जसं अल्जेब्रिक फंक्शनचं याच्यामध्ये जसं आपण केलं त्याप्रमाणे आपण इथे सुद्धा तसंच जाणार आहोत. लेट अस राईट हिअर trigonometric function is given to you. I want to find out the value of k. So similarly we shall start this problem. P of theta is given to you. P of theta is equal to what? 3 sin theta minus 4 sin cube theta. Don't worry about this expression. It is very familiar to us. फक्त तुमच्या सिलेबसमध्ये झालं नाही एवढंच आहे, पण त्याचा इन्व्हॉल्वमेंट पॉलिनॉमियलमध्ये ते करू शकतात. हेच फक्त मला तुम्हाला सारखं सांगायचं आहे. सो 3 sin theta minus 4 sin cube theta plus that is your k. The value of this is given to you 5. Now I want to find out the value of k at theta is equal to pi by 6. Therefore I can here p of pi by 6 is equal to, I can write here 3. प्रत्येक ठिकाणी थिटाच्या ऐवजी पाय बाय 6 टाकून द्या, पाय बाय 6 टाकून द्या. मायनस 4 इंटू साईन क्यूब ऑफ दॅट इज युअर पाय बाय 6 मी टाकून दिला प्लस के इज इक्वल टू वॉट 5. व्हेरी सिम्पल. ॲट एव्हरी प्लेस इन्स्टेड ऑफ थिटा आय रोट देअर पाय बाय 6. परत आता या ठिकाणी मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की पाय अपॉन 6. पाय म्हणजे काय, 180 अपॉन 6 म्हणजे काय, दॅट इज इक्वल टू 30 डिग्री. 6 1 जा 6, 6 3 जा मीन्स वी कॅन राईट हिअर 30 डिग्री. सो पाय बाय 6 मीन्स 30 डिग्री. सो आय कॅन राईट हिअर 3 इंटू साईन ऑफ 30. 3 इंटू साईन ऑफ 30 मायनस 4 साईन क्यूब ऑफ दॅट इज युअर 30 डिग्री आणि प्लस के इज इक्वल टू 5. ओके, आता फक्त एकच व्हॅल्यू आपण लक्षात ठेवायची. आय नो दॅट द व्हॅल्यू ऑफ साईन 30 इज इक्वल टू 1/2. साईन 30ची व्हॅल्यू किती आहे, साईन 30 डिग्रीची व्हॅल्यू माझी 1/2 आहे. हे डिग्रीचं साईन आहे. ओके, पुट दॅट व्हॅल्यू देअरफॉर 3 इंटू 1/2 मायनस 4 इंटू 1/2चा क्यूब प्लस के इज इक्वल टू वॉट 5. नाव इट इज इक्वल टू 3/2 ॲज इट इज मायनस पहिल्यांदा याचं क्यूब करायचा. बरेच विद्यार्थी काय करतात, 2 1 जा 2, 2 2 जा 4, कारण त्या टेबल पार्ट असतो 2चा म्हणून. तसं नाही, अगोदर पहिल्यांदा याचा क्यूब करून घ्या. सो 4 इंटू 2 क्यूब दॅट इज इक्वल टू
2 to the 4, 4 to the 8, so this is 1 by 8 plus k is equal to what? 5. So 3 by 2 minus 4 1 the 4, 4 to the 8, this is 1 by 2 plus k is equal to what? 5. Now 3 by 2 minus 1 by 2, how much? जर तुम्हाला जर मॅथमॅटिक्स परफेक्ट असेल तर वी कॅन राईट हिअर 1. नाहीतर लक्षात घ्या, दिस इज 2 इज द एलसीएम. 3 minus 1 plus k is equal to what? 5, right? So 3 minus 1, that is equal to 2. 2 upon 2 plus k is equal to what? 5. This 2 and this 2 get cancelled. We are getting 1 plus k is equal to 5. Therefore k is equal to what? 5 minus 1. So finally we got the value of k, that is equal to 4. So this is the right answer. So in this way, by using the basic concepts about the polynomial, we can solve such type of the difficult problems जे तुम्हाला परीक्षेमध्ये 4-4 मार्काला विचारले जाऊ शकतात. यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करा, काही अडचण नाही आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, वर्ड्स प्रॉब्लेमसुद्धा तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये विचारले जातात. असे काही प्रॉब्लेम्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहेत. हा एक मी तयार केलेला प्रॉब्लेम आहे. सिम्पल कन्सेप्ट आहेत, त्याच्याप्रमाणे आपल्याला जायचं आहे. लेट अस रीड द प्रॉब्लेम. फादर्स प्रेझेंट एज इज 4 times हिज सन्स एज. वडिलांचं वय पप्पांचं वय मुलाच्या वयाच्या 4 पट आहे. म्हणजे काय? मुलगा समजा 15 वर्षाचा असेल फॉर एक्झाम्पल, तर ऑब्वियसली 4 times आहे. याचा अर्थ पप्पांचं वय वडिलांचं वय 60 years असेल. प्रेझेंट एज. फादर्स प्रेझेंट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. फादर्स प्रेझेंट एज इज 4 times हिज सन्स एज. समजा मी आज 60 वर्षाचा आहे, 60 वर्षाचा आहे, माझा मुलगा 15 वर्षाचा आहे. ऑब्वियसली माझं एज माझ्या मुलाच्या 4 पट आहे. ही कन्सेप्ट आहे. 10 years बॅक, 10 वर्षाच्या पूर्वी, 10 वर्षापूर्वी, 10 years बॅक द सम ऑफ देअर एजेस वॉज 50. 10 वर्षापूर्वी त्यांच्या एजचं जे समेशन आहे, समेशन जे आहे ते किती होतं? 50 होतं. वी वॉन्ट टू फाइंड आउट देअर एजेस आफ्टर 10 years. 10 वर्षानंतर आता मला त्यांची एज काढायची आहे. तर पहिल्यांदा आपल्याला त्यांची प्रेझेंट एज आपल्याला काढून घ्यावं लागेल. सुरुवात करताना काय करायचं बघा. सुरुवात करताना व्हेरी सिम्पल बघा. लेट सन्स एज बी X years. एक्झाममध्ये मांडताना सिस्टमॅटिक मांडायचं, त्याचे मार्क असतात. केव्हाही कुठेही कसे डायरेक्ट आन्सर काढण्यात काही अर्थ नाही आहे. वी हॅव टू सपोज सन्स एज बी X years. देअरफॉर फादर्स एज विल बी, फादर्स एज हे किती असेल हो? इथं सन्स प्रेझेंट एज मी लिहितो आहे, प्रेझेंट एज लिहितो आहे. दॅट इज अ फादर्स प्रेझेंट एज विल बी इज इक्वल टू 4x years. सन्स प्रेझेंट एज मी एक्स जर मानलं असेल तर फादर्सचं त्यांनी सांगितलं आहे 4 times हिज सन्स एज म्हणजे 4x years आला आहे. दुसरा मुद्दा, सेकंड पॉईंट. 10 years बॅक, समजा मी आज 60 वर्षाचा आहे. 10 years बॅक म्हणजे 10 वर्षापूर्वी माझं किती वय होतं? ऑब्वियसली 50 years. मुलाचं पण 10 वर्ष मागे जाईल. मुलगा जर 15 वर्षाचा असेल, 10 वर्षापूर्वी तो 5 वर्षाचा होता. तर अगोदर आपल्याला 10 वर्ष अगोदरची एज काढावं लागेल, कारण 10 वर्षापूर्वीच्या एजच्या ॲडिशन त्यांनी आपल्याला 50 दिले आहे. त्यामुळं मी असं लिहिणार आहे 10 years बॅक, 10 years बॅक सन्स एज was that is equal to x minus 10 years, because present age of the son is x years. therefore 10 वर्षापूर्वी त्याचं वय असेल that is equal to x minus 10 years. 10 वर्षापूर्वी वडिलांचं पण काय असेल मग? that is your father's age. father's age will be that is equal to was that is equal to 4x minus 10. is it clear to you? this is your father's age. Again, one more information is given to you. 10 years back, the sum of their ages was 50. याचा अर्थ असा आहे, according to the given condition, by given condition,
बाय गिवन कंडिशन. युअर कंडिशन काय दिली तुम्हाला? 10 years बॅक यांच्या दोघांची बेरीज, वयांची बेरीज, 10 वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज मीन्स वी कॅन राईट हिअर x minus 10 plus 4x minus 10 is equal to 50. Do you understand this condition? 10 years back the sum of their ages is 50 means x minus 10 is the age of the son 10 years back. 4x minus 10 is the age of the fathers 10 years back. The sum of these two ages is equal to 50. Now come to the this is calculation kara. 4x plus 1x 5x minus 10 that is your minus 20 means we can here how much that is x plus 4x that is equal to 5x. 5x minus 20 is equal to I can write here 50. Do you understand this? X plus 4x 5x minus 10 minus 20 is equal to 50 means we can write here like this. Shift this 20 to the right hand side. Therefore I can write here 5x is equal to 50 plus 20. Therefore I can write here 5x is equal to 70. Therefore I can write here 5x is equal to therefore x is equal to I can here 70 upon 5 divide. You are getting 5 ones are 5 then remaining 2 5 4s are or we can say 5 14s are 70. So we got x is equal to 14. So what is ax? X is the age of the son. Therefore first of all we shall write the answer like this. age of son solution संपलेलं नाही आहे. एज ऑफ सन इज इक्वल टू 14. प्रेझेंट एज ऑफ वी कॅन राईट हिअर प्रेझेंट एज ऑफ सन इज 14 years and present age of father will be equal to 4 times that is equal to how much? 14 into 4 that is equal to 56 years. I want to find out the age after 10 years. Therefore, we can write here after 10 years, we can write here age of son will be equal to 14 plus 10 is equal to 24 years. Age of father will be equal to 56 plus that is equal to 10 is equal to 66 years. So this is the way how to get the age of the son and the father. इथे व्यवस्थित मी सगळं प्रेझेंटेशन केलं आहे. या पद्धतीने तुम्हाला प्रेझेंट व्यवस्थित करता आलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे जे प्रॉब्लेमची लेवल मी आज तुम्हाला दाखवलेली आहे. आरंभ इन्स्टिट्यूटमध्ये अशाच प्रकारच्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस फाउंडेशनच्या स्वरूपामध्ये घेतली जाते. तर मी तुम्हाला नक्कीच विनंती करेन की एकदा या आरंभ इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेऊन बघा. डेफिनेटली यू विल गेट डेव्हलप इन दिस आरंभ इन्स्टिट्यूट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.